तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत केळसांगवीमधील दत्तात्रय घुले यांच्या बागेकडे। नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आमचा गुरुजीज व्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। सकाळचे 10 वाजलेत आणि अहिल्यानगर बीड हायवे पासून एक 3 किलोमीटर आत असलेल्या केळसांगवी या गावामध्ये मी आता आहे। या ठिकाणी दत्तात्रय घुले यांची या ठिकाणी एक ड्रॅगन फ्रूटची बाग तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, काही मिनिटापूर्वी आपण घुले यांची खजुराची बाग पाहिली आणि त्या बागेशेजारीच ड्रॅगन फ्रूटच्या 3 व्हरायटीज त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत। व्हाईट ड्रॅगन फ्रूट, येलो ड्रॅगन फ्रूट आणि जम्बो रेड ड्रॅगन फ्रूट। तर ही बाग आपण पाहू शकता। तर या ठिकाणी याला फळं आलेले आहेत। हे कोणतं फळ म्हणायचं, याला कोणता कलर? रेड ड्रॅगन फ्रूट या ठिकाणी आहे। तसं तर बाजारामध्ये आपण रेड ड्रॅगन फ्रूटचे फळं अनेक वर्षापासून पाहत आहोत, पण या रेड ड्रॅगन फ्रूट व्यतिरिक्त त्यांनी व्हाईट ड्रॅगन फ्रूट बी या ठिकाणी फुलवलेले आहेत। तेही आपल्याला पाहिजेत। म्हणजे रेड तुम्ही पाहिले असतील, पण मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की इथं व्हाईट ड्रॅगन फ्रूट सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहेत। मित्रांनो, आता माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता ड्रॅगन फ्रूटचं जे फूल सफेद आपण पाहू शकता। तसं तर हे रेड ड्रॅगन फ्रूटच आहे, पण याचं जे फूल आहे ते व्हाईट आहे। या ठिकाणी लहानसं फळ त्याला आपण आलेलं पाहू शकता। मित्रांनो, आता आपण येलो कलरचे जे ड्रॅगन फ्रूट असतात त्या दोन्ही बाजूने त्याचे झाडं आपण पाहू शकता। या ठिकाणी येलो कलरचं या ठिकाणी फुल बी आलेलं आपल्याला दिसतंय आणि फळ येण्यासाठी वेळ आहे। चला आपण बाग पाहत आहोत। आणि तर मित्रांनो, आता ड्रॅगन फ्रूट मधला तिसरा प्रकार येलो ड्रॅगन फ्रूट, त्याचं या ठिकाणी आपण फुल पाहू शकता आणि हे फळ सुद्धा आहे। पण मी सांगितल्याप्रमाणे अजून याला काही काळ आहे। मला असं वाटतं नंतर काही दिवसांनी मी या ठिकाणी येईल, त्यावेळेस तुम्हाला येलो कलरचं ड्रॅगन फ्रूट सुद्धा दाखवेल। दिवस लागतील याला अजून पूर्ण पिकण्यासाठी। ताईंचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी याला पूर्ण येलो कलर येण्यासाठी एक 15 दिवस किंवा 3 आठवड्याचा कालावधी लागू शकतो। मित्रांनो, बागेत आपण प्रवेश करण्याच्या अगोदर नवीन तंत्रज्ञानाचा एक प्रयोग आपणाला पाहायला मिळेल। या बाजूला पहा, या ठिकाणी सायरन लावलेला आहे। म्हणजे मालकाई व्यतिरिक्त या ठिकाणी जर कोणी आलं तर त्यांच्या घरापर्यंत त्यांना सहज त्याचा मेसेज जातो। म्हणजे महाराष्ट्रात आणि आष्टीसारख्या दुर्गम भागात सुद्धा तंत्रज्ञान किती पुढे गेलंय याचा नमुना आणि शिक्षक असणारे आमचे व्यावसायिक घुले यांनी किती वेगळ्या तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला हे आपल्याला दिसत असेल। मित्रांनो, सकाळी 9:30 वाजता मी दत्तात्रय घुले यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतामध्ये आलो होतो आणि अर्धा तास पूर्ण त्यांची बाग मी फिरून पाहिलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला मी अगोदर सांगितले की 3 प्रकारचे ड्रॅगन फ्रूट व्हरायटी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। आजचा आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स द्या। आणि तीर्थयात्रा, पर्यटन स्थळं मी तुम्हाला नेहमीच दाखवत असतो, पण मागील महिन्यामध्ये तुम्हाला खेळदमधली एक सफरचंदाची बाग दाखवली होती आणि मी ठरवलंय की तीर्थयात्रेबरोबर शेतकऱ्यामध्ये जे वेगवेगळे प्रकारचे ते उपक्रम राबवतात किंवा प्रगतशील शेती करतात ते मी यापुढे आपल्याला दाखवणार आहे। तर आजचा या व्हिडिओमध्ये मी थांबणार आहे। नमस्कार, रामकृष्ण हरी।